माई हा शब्द कोल्हापूरकरांनी त्यातल्या त्यात आणि गारगोटी बुदरगड भागातल्यासनी जास्त माहिती. काही ठिकाणी यात्रा, काही ठिकाणी जत्रा, काही ठिकाणी उरूस म्हणतात. आमच्याकडे मात्र याला माहीच म्हणतात. ही आहे सासनकाठी किंवा हिला निशाणकाठी म्हणू शकताय. गावातल्या काही ठराविक घरातनं ही मंदिरकडे जाते आणि रात्री ती नाचवण्याचा कार्यक्रम असतोय. आमच्या गावातलं भुजाई देवीचं मंदिर गावापासून वर 2 ते 3 किलोमीटर घनदाट जंगलात. त्याच्यामुळं गाडीनं किंवा आपण पायी चालत पण जाऊ शकतोय. रस्ता एकदम स्टँड पासूनच यात्रेकरूंचं सहर्ष स्वागत करणारे मोठमोठे पोस्टर लागलेले. साईडला जंगलाच्या मधनं बरोबर असा डांबरी रोड झालाय. तिथनं असं रात्रीचे माणसं चालत जातात. आता वेळ आहे रात्रीची 10:30 वाजता. पण चालणाऱ्या माणसांची तेवढीच गर्दी आणि गाड्यांची पण तेवढीच गर्दी. मंदिराच्या परिसरात प्रत्येकानं असं आपलं सेटअप केलेलं असतं जेवण बनवायसाठी. रात्रीचं बरोबर 12 वाजता बळ पडते आणि मग इथंच जेवण बनवून नैवेद्य दाखवून घरला. वर्षी काय आमचं बळ नव्हतं, त्याच्यामुळं पूजेसाठी लागणारं, ओटीसाठी लागणारं सगळं साहित्य आत्तार मामांच्याकडनं घेतलं आणि आत देवीची ओटी भरायला गेलो. अख्ख्या पंचक्रोशीत फेमस असणारे हे आमच्या गावातलं अष्टभुजाईचं जागृत देवस्थान. देवीची ओटी भरून आमच्या ओट्यात पण नारळ दिला, मनोभावे नमस्कार केला आणि बाहेर आलो. गर्दी तर तुडुंब भरलेली. एवढ्या गर्दीत पण मला व्हिडिओ बघून ओळखणारे बरेचसेच भेटलेले. खरं प्रत्येकाला कॅप्चर करणं शक्य झालं नाही. ह्या ताईंना तेवढं कॅप्चर केलं. गावातले जुने मित्रमैत्रिणी, खूप दिवस भेट न झालेल्या माघारणी सगळीजण यात्रेत आहे. आणि जर पाणीपुरी खाल्ली नाही तर कसं चालणार, त्याच्यामुळे जरा पाणीपुरी पण खाल्ली. रात्रीच्या 12 वाजता असं निशाणकाठी ही नाचवायला चालू होत्या. तुमच्याकडे पण अशी यात्रा असते काय? तुमच्या यात्रेला जत्रा, यात्रा, माही, उरूस यातलं काय म्हणतात मला कमेंट करून सांगा.